माझं माझं त्यांना एकच म्हणणं आहे, तुम्ही ते झगा घालून आहे का वाघाच्या गप्पा मारू नका. अमोल खुने आहे का 2015 पासून तुमचा इतिहास सारा निघन मग त्या नार्को टेस्टमध्ये SIT मध्ये नारायणगडावर कसा ते झेंडा गेले. कार्यक्रम तर घेतला नाही, अंगलोट बाजू आली म्हणून मग भावनिक केलं. मी फाशी घेईन म्हणले, तुम्ही जर त्या कोपर्डीच्या आरोपीला नाही मारलं तर. मग त्याच्यामध्ये गणेश खुने, मी, राजेंद्र जराडा आणि बाबूराव गाळेकर आम्हाला भावनिक केलं आणि भावनेच्या भरात आम्ही ते कांड केलं. म्हणजे मी सुधारातून पळून गेले. आम्ही मागं बघतो तर फरार, आम्ही तोडले आरोपी. आणि इकडं गावाकडे येऊन खोटं प्लास्टर लावून लोकांना दाखवायचं की मी तिथून निष्ठुला तेवढ्या ह्याच्यातून माझा हात फ्रॅक्चर झाला. आणि आम्हाला काय म्हणले 8 दिवसात सोडतो. अहो, कायद्याचा अभ्यास जर असता तर ह्या माणसाने आम्हाला कोर्टात त्या आरोपीला मारायला लावलं असतं का? आज आमचे संसार उघड्यावर पडले तर. आणि हे असले चोट्टे भामटे आहे का समाजाच्या नावावर पोळी भाजी तिथं. आज आमच्यावर काय बेतले असं. 2-2 वर्ष आम्ही जेलला गेलो तर 5-5 वर्षाची शिक्षा लागली. आज 3 वर्ष आमचे जेल काढायचे राहिलेत. उद्या काय आमच्यावर न्याय भेटावात म्हणूनच मी उपोषणाला बसलो आहे. कारण मला आहे का दिलपती व्हायचं नाही, मला थलपतीच व्हायचं आहे. जसे डिलपती झाले तर ह्यांची लकलाप, ह्यांच्या चोट्ट्या टीमला, ह्या माझ्या मागण्यात ज्या मनोज जरांगेच्या मागण्या होत्या, सगळे सोयरेचा अधिसूचनेचा कायदा करा, मराठा कुणबी एक आहे GR काढा, ह्या 2 मागण्यासाठी 2दा मुंबईहून गुलाल घेऊन आले. मग आता हे शब्द त्यांच्या तोंडातून का निघत नाही? मग आता हे शब्द किती टिकला, कितीची डील झाली, कितीचे टेंडर भेटले, कितीचा गळ्यात पट्टा बांधला, ह्याच्यासाठी मी ह्या प्रश्नाचं पडलेलं मला एक कोड आहे. नेमकं आता आपली प्रमुख मागणी काय राहणार आणि किती दिवस या ठिकाणी आपण उपोषण करणार? माझी मागणी शेतकऱ्यासाठी बी माझी मागणी ना. माझा शेतकरी वर्ग आहे. तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रात 2-2 एकरवाले बुलेटवर हिंडायला लागले. 1-1 एकरवाले 2-2 एकरवाल्याचे लग्न व्हायला लागले. आज माझ्या मराठवाड्याला पाणी नाही. एवढे जिमनी तर प्युअर मोरांड्या. आज पाणी नसल्यामुळे 15-15, 20-20, 10-10 एकरवाल्या मुलाचे लग्न व्हायनात. आणि हे असे कुठंतरी लबाडं आहे का समाजात तयार होतात. कारण इथं बेरोजगारी वाढलेली मराठवाड्यात. आणि हे असं समाजाच्या नावावर स्वतःच्या पोळ्या भाजीत येतं, स्वतःचे घरं भरीत येतं. अशा लाभार्थ्या चोट्ट्या टोळ्याचे लोकांची एक टीम तयार होती आणि गोरगरीब समाजाचं आहे का कुठंतरी भरकटीत येतं आणि वाटोळं करून घेतात. आज तुम्ही बघा ना, मराठवाड्यात जर पाणी जर असतं, पाण्याचाच प्रश्न हे सरकार मायबापाला माझी विनंती, ह्या मराठवाड्याला आहे का सुजलम सुफलम करून टाका. आज तरुण पिढी जर पाणी जर झालं तर कुणी ऊस लावीन, कुणी कांदा लावीन, कुणी डाळी, मोसंबी, कुणी दुधाचा व्यवसाय करते. जे ते आपोआपल्या ह्याच्यात राहते, म्हणजे व्यवसायात मग्न राहते. असे उलटे सुलटे धंदे करणार नाहीत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील आणि तरुण पिढीचे लग्न होते ना. आज तुम्ही सांगा ना, 20-20 एकरवाले, 10-10 एकरवाले जिमनीवाल्याला सुद्धा त्या मुलाला मुली द्यायनात. कारण कशामुळं? कुठंतरी कामधंदे नाही तर हे असं दुष्काळी भाग झाला आहे. त्याच्यामुळं मुलाला कामधंदे नसल्यावर रिकामा वेळ आहे. त्याच्यामुळं कुठंतरी इकडं तिकडं फिरते तर कुणी व्यसनाच्या आहादीन जाते. तर त्याच्यामुळं आहे का ह्यो टाईम मराठवाड्याला ह्यो आज आला आहे. आणि हे सरकार मायबापाने फक्त ह्यो मुद्दा पाण्याचा जर उचलून धरला तर 100% आहे का इथलं 10 एकरवाला, तिथला 2 एकरवाला जसा बुलेटवर फिरतोय, पण इथला 10 एकरवाला फॉर्च्युनरमध्ये फिरेल. रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे. नेमकी तुमची मागणी काय आहे? मेन मुद्द्यावर या. माझी मागणी तीच आहे ना, आरक्षणाचीच मागणी ना. मनोज जरांगेची तीच मागणी होती. मग रातच्या 12 वाजता हे उपोषण कशामुळे सोडलं? का माझं भिव पान लागलं? त्यांना वाटलं हे अमोल काय 8 दिवस उठणार नाही, ह्यो आपल्याला 100% आहे का आपला कार्यक्रम म्हणजे बिघडून टाकेन. हो, रातच्या 12-1 वाजता तुम्ही समाजाला भावनिक करतात. गोरगरीब समाज तिथं येतो स्वतःचे पैसे खर्चून. एक तर आगोटीचा टाईम आहे. मला बी 2-3 हजार मराठा समाजाचे फोन आले तर आम्ही उपोषणाला भेट द्यायला येतो. पण मी म्हणलो उपोषणाला भेट द्यायला येऊ नका. तुमच्याकडे काय 2-5 रुपये साचले असते ना, आगोटीचा टाईम आहे, खत घ्या, बिबरण घ्या, मला भेटायला येऊ नका. मला मोबाईलमध्ये TV मध्येच बघा. आणि तुम्ही तुमच्या शेतीतले कामं आवतं पाळ्या गोपाळ्या काय राहिल्या असते त्या घालून घ्या. तुम्ही इथं मला भेटायला येऊ नका. मला मनोज जरांगेसारखा समाज भावनिक करून आणि संध्याकाळी 12 वाजता उपोषण सोडायचं नाही डील करून. मी एक आहे का कट्टर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा मावळा आहे. मी ह्यांच्यासारखा नाही. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि काम टोटल औरंगजेबासारखं करायचं. लोकांचा कसा वापर करायचा, कुणाला कुठं वापर करायचा, कुणाला कसं गुंतवायचं. जसं औरंगजेब आहे का टोप्या इनीत होता, तसं मनोज जरांगे आहेत का टोप्या लोकाला घालतात. असे मनोज जरांगे. आता मनोज जरांगे पाटील दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की
परळवाल्याला बघू, तुम्हाला बघू, काय हे नेमकं? माझं त्यांना एकच म्हणणं आहे, तुम्ही ते झगा घालून आहे का वाघाच्या गप्पा मारू नका. अमोल खुने आहे का 2015पासून तुमचा इतिहास सारा निघन मग त्या नार्को टेस्टमध्ये SITमध्ये नारायणगडावर कसा ते झेंडा लावला, त्या झेंड्याला कुणी पैसे दिले, नितीन काकडे ZP मेंबरच बोदेगावचे त्यांनी कसे दिले, बळीराम गवतेचे वडील बबन गवते ह्यांनी तुम्हाला किती सहकार्य केलं, अण्णाकडे बी आपण गेलो त्यांनी किती सहकार्य केलं, जयदत्त अण्णाकडे गेलो त्यांनी किती सहकार्य केलं, आणि धनंजय मुंडेने 20 लाख रुपये दिलेले हे तर मला माहितीत ना 2016ला तिथं गेलतोच ना परळीला आम्ही, विरोधी पक्ष नेते होते तेव्हा. मग ते पैसे कुठं गेले? कार्यक्रम तर घेतला नाही, अंगलोट बाजू आली म्हणून मग भावनिक केलं, मी फाशी घेईन म्हणले. तुम्ही जर त्या कोपर्डीच्या आरोपीला नाही मारलं तर मग त्याच्यामध्ये गणेश खुने, मी, राजेंद्र जराडा आणि बाबूराव गोळेकर आम्हाला भावनिक केलं आणि भावनेच्या भरात आम्ही ते कांड केलं. म्हणले मी सुधारातून पळून गेले, आम्ही मागं बघतो तर फरार, आम्ही तोडले आरोपी. आणि इकडं गावाकडे येऊन खोटं प्लास्टर लावून लोकांना दाखवायचं की मी तिथून निष्ठुलं तेवढं, ह्याच्यातून माझा हात फ्रॅक्चर झाला. आणि आम्हाला काय म्हणले 8 दिवसात सोडतो. अहो, कायद्याचा अभ्यास जर असता तर ह्या माणसाने आम्हाला कोर्टात त्या आरोपीला मारायला लावलं असतं का? आज आमचे संसार उघड्यावर पडले तर. आणि हे असले चोट्टे भामटे आहे का समाजाच्या नावावर पोळी भाजी ते तर आज आमच्यावर काय बेतली असं. 2-2 वर्ष आम्ही जेलला गेलो तर 5-5 वर्षाची शिक्षा लागली. आज 3 वर्ष आमचे जेल काढायचे राहिलेत. उद्या काय आमच्यावर बेतणार आहे? आणि हे चोट्ट्या जावण्याला हे मंत्री आमदार खासदार जवळ करतात, स्वतःचे फायदे करून घेतात. पण ह्यो चोट्टा एक दिवस उघडा पडणार आहे. ह्या चोट्ट्याला मग सांग नाही SIT नाही, नार्को टेस्ट तुझी माझी आणि ह्या चोट्ट्या टीमची सरी होणार. त्याच्यात जर मी कुठं जर घटलो तर मला 100% आहे का सरकार आहे का हे कायदा मला कायद्याच्या हिशोबाने मला शिक्षा देईल. पण ह्याच्यात मनोज जरांगेसुद्धा घटणारच, कारण मनोज जरांगे आहे का त्या मॅटरमध्ये कोपर्डीच्या घटतेत. आणि ह्यासुद्धा माझ्यावर जो खोटा आरोप केला ना ह्याच्यातसुद्धा मनोज जरांगे घटतेत. मनोज जरांगेला वाटत असेल माझ्याकडे काही मंत्री लोकांचा माझ्या डोक्यावर हात आहे, काही पक्षाचा आहे, काही आमदार खासदाराचा आहे. अमोलच्या मागं कुणाचाच हात नाही. एक गैरसमाजामध्ये राहू नका. धनंजय मुंडेसुद्धा अमोलच्या डोक्यावर हात नाही, कारण त्या उद्या जर नार्को टेस्ट लागली तर त्याच्यामध्ये निघन. धनंजय मुंडेचा जर हात असला तर त्याच्यामध्ये निघन. पण ह्याच्यात जर सिद्ध झालं तर 100% तुम्हाला तुमच्या चोट्ट्या टीमला खडी फोडावं लागेल. आणि त्या टायमाला आहे का समाजाला कळन समाजाचा हिरो कोण आहे आणि समाजासाठी कोण खरं काम करते आणि कोण खरा छत्रपतीच्या विचारावर चालणारा अमोल खुने, शहाणू कोळी मराठा मलाच म्हणते मग त्या टायमाला.